कीर्तन सेवे करता निवडला अभंग देहूचे साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 जणांचा अभंग असून तुकोबारा आजच्या अभंगातून संत महात्म्यांचं वर्णन करतात। विठ्ठल तत्पूर्वी अल्पसा परिहार आपल्या या पुण्य पावन सोमवंशी नगरमध्ये हरिभक्तीपरायण रमेशराव पांचा यांच्या घरी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आणि या सप्ताह सोहळ्यातील 3ऱ्या क्रमांकाची सेवा हरिभक्तीपरायण रमेश पांचा यांनी माझ्याकडे दिली आहे। सेवेला आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण मृदंगमणी पेटी मास्टर गायक हरिभक्तीपरायण पुंडलिक महाराज उपस्थित आहेत। शिराळेकर त्यांचं वय आहे 83.5 83.5 वर्ष वय आणि या वयामध्ये लहान बाळासाठी क्रीडा आहे। हरिभक्तीपरायण मुंडे महाराज, हरिभक्तीपरायण अच्युत महाराज, हरिभक्तीपरायण निगनाथ महाराज, हरिभक्तीपरायण बालाजी महाराज, हरिभक्तीपरायण सर्व महाराज मंडळी, अच्युत महाराज सर्व उपस्थित आहेत। सर्वांच्या सानिध्यामध्ये सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे। आदी भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो। जे आपल्या वाट्याला काम आलेलं आहे ते काम आवडीनं करावं आणि भगवंताचं चिंतन करावं। आवडीनं जो काम करत नाही वाट्याला आलेलं कंतो कुत्तो आणि निष्ठा फिरतो त्याला ज्ञानोबाया मूर्ख म्हणतात। परिसपा संव्यसाची मूर्तीला होऊन देहाची खंती करीती कर्माची ते गावंडेगा। तया सर्वात्मका ईश्वरा स्वपूर्व कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी। कर्माची खंती करू नये। अनेक संत महात्म्याने आपल्या वाट्याला आलेलं काम केलं। कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे। कुठलंही काम असेल आपल्या वाट्याला आलं ते आवडीनं काम करावं आणि नाम घेत करावं। अनेक संत महात्म्यांनी कामं केली महाराज वाट्याला आली। कोणत्याच संतांनी आपल्या वाट्याला आलेलं काम सोडलं नाही, त्याचा त्याग केला नाही, काम सोडून फिरले नाहीत। आवडीनं काम करावं। माझे सासूबा बाबा त्यांच्या शेतामध्ये कांदा लावला, कांदा आला तरी तरी कांदा आला म्हणले काय आलं म्हणले मग माझा विठ्ठल आला कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी
लसूण मिरची कोथिंबीर आवडा झाला माझा हरी. लसणामध्ये विठ्ठल पाहिला, मिरचीमध्ये विठ्ठल पाहिला, कांद्यामध्ये विठ्ठल पाहिला, मुळ्यामध्ये विठ्ठल दिसला. आम्हाला आमच्या माई बापामध्ये विठ्ठल दिसला. कसं करावं? मग कांद्यात, वांग्यात, टमाट्यात कावा टमाट्याला विठाला विठा मळोजी महाराज पांचाळ होते, सुतार होते महाराज. आणि ते काम करत असताना भगवंताचं नाम घ्यायचे. एवढं चिंतन पळसपला इथं काम करत असताना पाटलाचं माळवत घेतलं महाराज. माळवत घालायला आषाढी वारी आली. पाटलानं सांगितलं माझी वास्तू शांती आहे, पूर्ण माळवदाचं काम केल्याशिवाय कुठेही हरायचं नाही. आषाढी वारी असो काही असो कुठं जायचं नाही. म्हणजे जळोजी मळोजीना दोघं बंधू आहेत. आता काय करावं? पहाटे पहाटे उठले आणि बाहेर दिशेला चाललो म्हणून गेले. तिकडच गेले मला ताब्यात, पंढरपूरला गेले. माझ्या भगवंताला चिंता लागली. भगवान परमात्म्याने विटेवरून उडी मारली. जळोजी मळोजींचं रूप घेतलं आणि रूप घेऊन त्या पळसप गावामध्ये आले. पूर्ण माळव घातलं मला. महिन्यानंतर परत आले. परत आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने जे रूप घेतलं होतं जळोजी मळोजीचं, हे आले ते गेले. म्हणजे देव भक्ताचं काम करतो. पळसपला पाटलाच्या घरी सर्व माळवत भगवंतानी घातलं. जळोजी मळोजीने भगवान पांडुरंग परमात्म्याचा सभा मंडप तयार केला लाकडाचा. त्यावेळेस जळोजी मळोजी मला काम केलं. सर्वांना पॉलिश करणं ते सर्व राऊळातलं काम जळोजी मळोजीने केले. काय खाऊन केलं? चंद्रभागेचा चिखल खायचं आणि निष्काम काम करायचं. नाम घेऊन अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. एक दिवस महाराज बडवे पांडुरंग परमात्म्याची महापूजा करण्याकरता आले पहाटे पहाटे. आणि पाहिलं तर भगवान पांडुरंग परमात्म्याच्या इथं डोळ्याला चिखलाचे गोळे एवढे बसले दोन्ही कडून. बडव्याने विचार केला हे चिखलाचे गोळे कसं काय? पूजा करून गेलो तरी चिखलाचे गोळे कसं काय? एक दिवस भगवान पंढरीनाथ परमात्मा पांडुरंग परमात्मा बडव्याच्या स्वप्नामध्ये सांगितलं, अरे बडव्यानु, माझे भक्त निष्काम भक्त जळोजी मळोजी चंद्रभागेचा गाळ खाऊन हे सर्व काम करतात, त्यांना खायला द्या. म्हणजे भगवान परमात्मा भक्ताचे सर्व काम करतो. सज्जन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. सज्जन कसायानं मऊ शिकलं. मौस हे निश्चित आहे, पाहायचं आणायचं विकायचं. भगवान परमात्म्यानं त्याला मऊ शिकू लागलं. मला काय सांगायचंय, कुठलंही कर्म असेल आवडीनं कर्म नाम घेतल्यानंतर तो देह पवित्र होतो. विठ्ठला विठ्ठला जो दे अच्युत सर्व काळ, स्वामी
करतो देह वाणी पुण्यवंत जो दे अच्युत सर्व काळ अच्युताचं जो चिंतन करतो त्याचा देह पवित्र मुखी गाता हरी पवित्र मुखी गाता हरी पवित्र मुखी गाता हरी पवित्र मुखी गाता हरी पवित्र नारी होका दुराचारी कोणी असेल नर असेल नारी असेल दुराचारी असेल पापी असेल भ्रष्ट असेल मुखी गाता हरी पवित्र तो हा देह अपवित्र आहे नाही अपवित्र शरीरा आईसे शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गतीचे थार नाही अपवित्र शरीराचे दुःखाचं कोठार आहे शरीर कोठार म्हणजे छोटस दुकान नाही मोठं गोडाऊन किती दुःख आहेत अजित महाराज कोणाला भेटलं का राम 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 कसं बरं चाललंय का बरं चाललंय बरंच म्हणायचं अगोदर बरं म्हणते पण जवळ बसले की सांगते पण पोरग माझं म्हणलं हो हा मग माझं म्हणलं पोरग पोरासाठी एवढं गेलो आता पोरगच माझ्या तोंडाकडे बघणार गेले कसं करावं पोरग नीट बोलणार बायको नीट बोलणार कोणी नीट बोलणार सर्व दुःखाचं कोठार आहे अनेक दुःखे सांगू मी किती सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती भयकाप चित्ती भरलासे जो देखे तो दुखिया बाबा जे लोकीचा चंद्र क्षय रोगी जेथ उदय होयास्ता लागी दुःख लेवोनी सुखाची अंगी सळीत जगाते या लोकाचा चंद्र क्षयरोगी आहे क्षयरोगी म्हणजे कमी कमी होत जाणार पौर्णिमेला सर्वात कमी होतो बघा पौर्णिमेला चंद्र नसते कमी होतो मग सांगा की म्हणून आता कसं मग आता म्हणा की मग पौर्णिमे आमुषेला काहीच नसतो पौर्णिमेला पूर्ण असतो एखादी वेळ पूर्ण चंद्र संपूर्ण एखादी वेळ ज्ञानोबा म्हणतात एखादी वेळ त्या चंद्राला क्षयरोग आहे क्षयरोग इंद्रा पडली भोग इंद्र किती मोठा आहे आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहे मोदी इलेक्शन लागले का कोण होते काय होणार मोदीच येणार वा मोदीच येणार येणार भारताचे पंतप्रधान मोदी साहेब फक्त भारताचे आणि इंद्र कशाचा राजा आहे स्वर्गाचा राजा त्या इंद्राच्या अंगाला भोग पडले आणि संत महात्म्याचे ते इकडे पवित्र झाले विठाल चंद्र झाला काळा त्या रावणाची
संपत्ती किती आहे नीट आहे का? तो संपत्तीचा माज आपल्याला येऊ नये महाराज, अभिमान अहंकार येऊ नये. त्या रावणाची संपत्ती किती आहे पहा. त्या रावणा कैसे झाले, वाचले त्या संगे नको जाऊ म्हणा हो, वाचले त्या संगे नको जाऊ म्हणा, वाचले त्या संगे नको जाऊ म्हणा, वाचले त्या संगे नको जाऊ म्हणा. त्या रावणा कैसे झाले, किती घर होते? शुद्ध कांचनाची 70 कोटी, 7 कोटी शुद्ध 24 कॅरेट सोन्याचे घर होते. त्याचे सोन्याचे घर. होय महाराज, आपल्याला किती सोनं असणार आहे? उगं थोडं सोनं आहे सांगत बसायचे तसला काही. पण एवढ्या रावणाची फजिती किती झाली महाराज. इंद्रा पडले भोग, चंद्र झाला काळा, नारद झाला कशाचा? भजनाचा. भजन चुकला म्हणून ती काळा झाला. संत महात्म्याने भजन केलं म्हणून पवित्र झाले. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. महाराज, शरीर कशाचं भांडार आहे? रोगाचं. किती रोग आहे की माहित नाही. मध्ये एक रोग आला बघा आपला, कोणता होता? कोरोना. कोरोना कोरोना. आज त्याचं औषध शोधायला बरेच दिवस लागला. औषध नंतर सापडलं. अगोदर रोग आधी का औषध आधी? रोग आधी, पुन्हा औषधाचं नंतर शोध आहे. शरीरामध्ये एवढे रोग आहेत. किती रोग आहेत? सर्वात मोठा रोग एक आहे. कोणता? महारोग म्हणजे बहुरोग. महा दुसरा आहे आणि बहुरोग आहे. भवऱ्यात फिरवायचा मध्ये तो एक रोग आहे. किती रोग आहेत? एवढे रोग आहेत महाराज. बरेच जण भेटले, महाराज जरा गुडघे दुखायला काही औषध घ्यायचं का बघा म्हणते. तुम्ही इकडं करता तिकडं करता, जरा गुडघ्याचं औषध बघा. कुणी डोसक्याचं मिळाले, कुणी कशाचं औषध मिळाले, कुणी कशाचं औषध मिळाले. बरेच किती देखै रोगाते जिनावे, औषध तरी द्यावे, परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. महाराज कुठला विषय निघाला त्याला वही यावं प्रमाणे व्हावं. किती रोग महाराज, किती गोळ्या खावं. डॉक्टर म्हणतोय मरुस तर जगायचं झालं तर गोळ्या खावा. विसरू नका म्हणते. मरुस तर जगायचं असलं तर गोळी चुकू देऊ नका म्हणते. बरं सारखं गोळीच मारले लागते. गोळ्या संपल्या सारखं महाराज. गोळ्या 10-5 शिकला तर गोळ्या संपल्या रे माझ्या आना मारल्या. एवढं गोळ्याचं वेळ लागले. एक महाराज झोपेतून उठल्यास गोळी, बाहेर जाताना गोळी, आल्यास गोळी, दोन धुतल्यास गोळी, जेवणाच्या अगोदर गोळी, जेवणात एक गोळी, जेवण झाल्यास एक गोळी, दुपारी गोळी, संध्याकाळी गोळी, झोपण्याच्या अगोदर गोळी.
झुपी गेल्यास एक गोळी होय झुपी गेल्यास कोणी म्हणाले महाराज एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा एक बंदुकीची गोळी खाल्लेली बरी महाराज किती गोळ्या महाराज किती गोळ्या आहेत किती रोग आहेत पता नाही शरीर रोगाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे धार नाही अपवित्र शरीर ऐसे शरीर विटाळाचे आळे माया मोह पास जाळे पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले शरीर म्हणजे हे विटाळाचं आळ आहे माया मोह पाशाचं जाळ आहे आणि पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले आता काळ कुठला काळ कुठला शरीर काळे व्यापिले सारखं काळ सोबत आहे ज्याच्यापासून याचं मरण आहे तीच आकार घेते काळ मग बोलले हो त्या आठवमध्ये बसून गेले आणि चौकातच आठू झाला आणि तिथंच मेले म्हणते काळ आठूचा आकार होते आठूचा कुणी रेल्वेत मरतय कुणी घरात मरतय कुणी कुठं मरतय जिथं मरण आहे तिथं कारण काळ सोबतच आहे उपजलेला पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची ते जेवढं आपलं घर जवळ नाही जेवढी आपली शेती जवळ नाही जेवढे आपली लेकरं जवळ नाही जेवढी आपली बायको जवळ नाही जेवढी आपली माय जवळ नाही जेवढा आपला बाप जवळ नाही तेवढा काळ जवळ आहे घडी घडी काळा घडी घडी काळा घडी काळ वाटयाची पाही अजून किती आहे शरीर काळे व्यापलेले एवढं शरीर अपवित्र आहे तरी अपवित्र शरीर संत महात्म्याने पवित्र नाम घेतलं आणि शरीर पवित्र केलं महाराज
पवित्रची होय देह पवित्रची होय पाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देव पवित्रची होय देव त्याचा विकेट पडली बरं विकेट अपवित्र असलेला देह किती अपवित्र आहे पशुपेक्षा अपवित्र आहे जनावराच्या कातड्याचं काय होतंय चप्पल माणसाच्या कातड्याचं काय होते इकडलं काढू इथं लावा येते लागतं सर्जरी इकडलं काढू इथं बोलतानाच येते लावा दुसऱ्याला येत नाही बरं शिवळ लावा पंचर काढावा काय सर्जरी विठ्ठल इकडलं काढून इकडं दुसऱ्याला लावा येत नाही बरं एखादा आपला चप्पल तुटला चप्पल तुटला त्याला काढून तू चिटकावा येते का जनावराचं कातड कामाला येते कशाचं जनावराचं कातड आहे बाई मृदंगाला जनावराचं कातड लावले कीर्तनात काम करायला बाई जनावराचं कातड कीर्तनात काम करायला माणसाचा मुर्दा काहीच कामाला येत नाही जिवंत असून मी विठ्ठल म्हणा गेले काय करावं पशु का होत पनैया नरका कचो न होय नर करणे करे तो नरका नारायण होय जनावराच्या कातडाचं चप्पल करता येते आता बरंच काही का सांगता येते बरं आपला वेळ झालाय आपण काहीच कामाला येत नाही हरिपाठ केते मुखी पवित्रते होय संत महात्म्यांचा देह किती पवित्र झाला कसा पवित्र आहे कसा सोहळा आहे वाचे मनसा गंगा गंगा सकळ दोष जाय भंगा एवढं सामर्थ्य त्या गंगेचा निष्ठ वाचन गंगा म्हणायचं नसं मुलीचं नाव गंगा ठेवा होय सुनाचं नाव बदलून गंगा ठेवा होय त्या निमित्तानं गंगा म्हणता येईल काही म्हणता येईल दुसरे नाव आता ते नाव सांगत निष्ठ वाचन गंगा म्हणलं सकळ दोष जाय गंगा पूर्वी आपल्याला आंघोळ करण्याकरता महाराज आंघोळ करण्याकरता पूर्वी आपल्याला जुन्या काळात आपल्या लहानपणी बरं काय होतं ते आंघोळ कराय महाराज काय होतं आंघोळ कराय बकीट बकीट आता आले गंगाळ नव्हती त्याचं नाव गंगालय होत उगा आंघोळ करायच्या नादानं उगा गंगालय 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 तर येईल असं होतं आता त्याचं नाव आपण गंगाळय केलं गंगाळय विठाला विठाला दिवी निघाल्या दिवी बघा ती शेतातली दिवी हिरवीवर तिचं नाव काय आसरा आसरा त्याचं नाव नाही बरं त्याचं नाव अप्सरा अप्सरा किती अपभ्रंश झाले महाराज आसरा 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 नाही दोसरा आहे दोसरा अप्सरा आहे ती अप्सरा गंगालय घरात का गंगालय नाव ठेवलं आपल्याला गंगेला जाणं होत नाही गंगालय लांब आहे सारखं मुखाला गंगा गंगा नाम यावं वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाय भंगा नुसतं गंगेचं नाव घेतलं तर अनेक पाप निघून जातात पण ती गंगा माहित असते स्नान केली या गंगा सकळ दोष जाय भंगा ती तुमच्या चरणसंगा वांछिती आपलं पाप गंगेचं जाण्याकरता गंगेला पाप लागते कशाचं पाप्याने स्नान केल्यानंतर ऐका पवित्र गंगा आहे त्या पापी लोकांचं पाप त्या गंगेमध्ये मिसळते महाराज आणि ते गंगा मलिन झाल्यानंतर तीर्थी त्यांची इच्छा करते सर्व काळ पावया निर्मळ आपणाशी आपण आपलं पाप नाहीस करण्याकरता गंगेला जातो संत महात्मे
गंगेचा पाप नाहीसा करण्याकरता ते जातात, तेवढा फरक आहे. विठाला सर्व पाप घालवते ऐका, पण तिचं पाप घालवण्याकरता ती संताकडे येते महाराज. पुंडलिक महाराज, तुम्ही नाही पुंडलिक महाराज, पुंडलिक. वा पुंडलिक राया काय झाला ऐका, काशीला निघाले महाराज. आदित महाराज आई वडिलांना खांद्यावर घेतलं, बायकोच्या गळ्याला दोरी बांधली. असं आहे का? उलट झालं का? बायकोला खांद्यावर घेतलं, तुझ्या पायाला ते काटात उपयोग खडा लागलो म्हणून. हो, आई वडील चलत निघाले. माय बापाच्या गळ्या दोरी बायको खांद्यावर, माय बापाच्या गळ्या दोरी बायको खांद्यावरी, काशी आला करी, पुंडलिक काशी आला करी. माय बापाच्या गळ्या दोरी बायको खांद्यावरी, माय बापाच्या गळ्या दोरी आश्रमामध्ये मुकाम पडला. मुकाम पडल्यानंतर 3 स्त्री आल्या महाराज, मलिन काळ्या घोर झालेल्या. कुकुटमुनीच्या आश्रमामध्ये मध्ये गेल्या. मध्ये जाऊन कुकुटमुनीचं दर्शन घेतलं, सेवा केली, लगेच घंटाभरात बाहेर आल्या. ते दिव्यमान तेजस्वी दिसू लागले, काळ्या घोर झालेल्या तेजस्वी दिसू लागल्या, चमकू लागल्या. पुंडलिकराय जवळ गेले, म्हणजे माय तुम्ही कोण आहात? म्हणजे आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत. मग आल्यानंतर तुम्ही काळ्या घोर होता, विद्रूप होता, आता एवढ्या पवित्र कशा झाला? तरी सांगितलं, तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये स्नान करतात, त्या पापाला आम्ही मलिन होतो. ते पाप नाहीस करण्याकरता संतांच्या चरणाची आम्ही सेवा करतो, संतांच्या चरणामुळे आम्ही पवित्र होतो, असं सांगितलं. विठाला विठाला तिथे दया ठाया येथे पुढे पुनीत वावया सर्व काळ पाया तणी वशी वैष्णवा. सर्व तीर्थ संत महात्म्याचे चरण स्पर्श करतात आणि पवित्र होतात. एक वेळेस काशीला नामदेवरायाने ज्ञानोबाराय काशीची यात्रा करण्याकरता गेले. गेल्यानंतर गंगेच्या तीरावर थांबले. थांबल्यानंतर भगवान शंकर परमात्म्याला ते कळालं, सर्व जगाचं तीर्थ तीर्थ करण्याकरता आले म्हणून. सकळ तीर्थाचे धुळे आपले आई वडील आहेत कशात घ्या.
सर्व तीर्थाचं तीर्थ जयाचे नाव तीर्थ राहो, दर्शनी प्रशस्तीशी ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही. काशी विश्वनाथाला हे कळालं. काशी विश्वनाथ समाधीतून बाहेर आले, जटा मोकळ्या सोडल्या, हातामध्ये त्रिशूळ घेतलं आणि धावतच आले महाराज. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा काम पंढरपूरला. बरं इथं धावत आले. आल्यानंतर ज्ञानोबायांचा हात हातात घेतला. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ऐसे बोलत बोलत चालत दोघे आले गंगेत. गंगेच्या आत आल्याबरोबर गंगामाय प्रगट झाली आणि ज्ञानोबायांच्या पायाला मिठी मारली महाराज. ज्ञानोबाची पायी मिठी गाली गंगाबाई, नामा म्हणे सोडामाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. ज्ञानोबायांच्या पायाला गंगामाईने मिठी मारली आणि पवित्र झाली. पवित्र ऐका, पवित्र करून गंगामाई इतरांना पवित्र करते, स्वतः अपवित्र होते. नीट ऐका, संत महात्मे इतरांना पवित्र करून स्वतः पवित्र राहतात. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. विठाला विठाला सोवळी म्हणजे विटाळ रहित, उपाधी रहित. सोवळी म्हणजे विटाळ रहित, उपाधी रहित आणि समता ज्यांच्याकडे आहे ती सोवळी आहे. सोवळी नाही बरं, सोवळी वजनाचं सोवळी. आता ही सोवळी झाली त्रिभुवन, विषम दोन्ही सांडलेले. ज्याच्यातली विषमता गेली, ज्याच्यातला विटाळ गेला, ऐका त्याला सोवळ म्हणतात. संत महात्म्याकडे समता आहे. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. वार्ता जयाची या ठाई, वैषम्याची वार्ता नाही. रूपमित्रा दुही सनेसा पाडू, का घडीची या उजेड करावा, बालकिया अंधारू पाडावा. हे नेने जिगा पांडवा दिपू जैसा, जो खंडावया घाऊ घाली, का लावणी जयाने केली. दोघा एकती सावली वृक्षुदेव जैसा, ना तरी क्षुदंडू पायतया गोडू, गायतया करू लोहीची देवी. हरी मित्री तैसा, अर्जुना दया भाऊ ऐसा, मान अपमानी सरिसा. तू जाय विठाला विठाला. ऊस लावला शेतामध्ये आणि त्या शेतकऱ्याने त्याचं पालन पोषण केलं. ऊस 12-15 कांड्याचा ऊस झाला. त्या शेतकऱ्याने तो ऊस मोडला आणि खाऊ लागला. बाळा कुठे गेलं बाळ? बाळा त्या शेतकऱ्यानं ऊस तोडला आणि खाऊ लागला. ऊस कसा लागेल सांगते? ऊस कसा लागते? तोड लागते का? ऊस खाल्लीस का? ऊसाचा रस कसा आहे? गोड म्हणजे शेतकऱ्यानं स्वतः ऊस लावला, स्वतः तोडला, स्वतः खाल्ला. कसा लागला बाळा? गोड. वा. माझ्यासारखा एक महाराज घेऊन चालला होता. शेतकरी तिथं नव्हता, गपचिप मध्ये गेला आणि ऊसाची मुळी तोडली, घेतला, घेऊन आला आणि झाडाखाली बसून खाऊ लागला. कसा लागल? गोडच. जन लावला, पालन केलं त्याला गोडच, आणि वाट सोडून लावली गोडच. मशीन खाल्ला कसा लागल? गोडच. बर बोबड्या माणसाला खाल्ला कसा लागल? बोबड्या माणसानं ऊस खाल्ला गोडच लागल की. बोबड कसं सांगल मग? साखरेची गोडी सारी केस काळा, थोरा मोठा बाळा गोडीला, थोरा मोठ्या बाळा त्या गोडीला, थोरा मोठ्या बाळा साखरेची गोडी सारी केस काळा.
नदी आहे, नदीच्या तीरावर एक गाय पाणी प्यायला गेली. पाणी प्यायला गेल्यानंतर ती नदी त्याला पाणी दिलं का नाही? दिलं की. एखादा गाय खाऊन वाघ गेला, मग त्याला पाणी दिलं का नाही? गाय देखोनी सज्जन निववी देवोनी जीवन व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण करीती गायीची दृश्या हरू का व्याघ्रा विषहोनी मारू ऐसे नेनेची का करू तोय जैसे. त्या नदीकडे भेद नाही, लक्षात घ्या. पाण्याकडे भेद नाही, ऊसाकडे भेद नाही. दिवा इथं लावलाय, बरेच लोक दिवे लावायचे. बरं दिवे लावून घुमले फिरायला दिसते. दिवा दिवा लावा, दिवा विठाला विठाला. पवित्र म्हणजे आतून निर्मळ, सोवळे म्हणजे देहान निर्मळ. आता दुसरं एक सोहळा आहे बघा, ते पूजा करताना घालते ती सोहळं का सोहळं, त्याला सोहळं आहे बरं ती, त्याला सोहळं म्हणते. त्याला सोहळं म्हणजे सोहळं कसलं असतं बाळा? म्हणजे त्याला दिवाळीची गरज नाही, म्हणजे तसं ती घालायचं नित्य सोहळं असतंय. ऐका, शरीराचा विटा वेगळा आणि आतून शुद्ध होणं वेगळं. मनाची निर्मळता ऐका म्हणजे पवित्र, देहाची निर्मळता म्हणजे सोहळं. चित्त जैसे गंगाजळ. कर्मामधला विटाळ, भक्तीमधला विटाळ आणि ज्ञानामधला विटाळ. कर्मामधला विटाळ कोणता आहे? कर्म जन्म मृत्यू आहे. जन्माला आल्यानंतर विटाळ, मेल्यानंतर सुख, म्हणजे विटाळच आहे की. शरीर विटाळाचे आहे, कर्मामधला विटाळ जन्म मृत्यू हा विटाळ आहे लक्षात घ्या. आणि भक्ती मधला विटाळ परद्रव्य परनारी याचा घरी विटाळ. तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी. विटाळ परद्रव्य परनारी हा विटाळच आहे. परद्रव्याची अभिलाषा, परस्त्रीची अभिलाषा म्हणजे भक्ती मधला विटाळ आहे. ज्ञानामधला विटाळ कोणता आहे? नवल अहंकाराची बोटी विशेष नल्ही, सज्ञानाचे ज्ञानाचे अज्ञानाची काठी, सज्ञानाचे झोपे कंठी, नाना संकटे नाचवी. ज्ञानी अशी तरी वदिती. महाराज कसं वदिती? असं थापटून बरं. हे जळे विन बुडविती, आगी विन जाळीती, न बोलता कवळीते प्राणी अंते. हे शस्त्रे विन साधिती, दोरे विन बांधिती, ज्ञानी अशी तरी वदिती. पैज घेऊन विठाला विठाला. ज्ञानी कोण आहे? विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी, मदहुने ज्ञानी कोण आहे? उगा अल्प विद्या किती लय झालं. मला 10वी सोळा येत असतील, 5-50 2-4 अभंग येत असतील. उगाच मला वाटतं का बाबा मदहुने ज्ञानी कोण आहे? एक 2 येत असते. माझ्यासारखा गायक कोण आहे? ते अहंकारच मातीत घालते. ऐका, विचारवणी अहंकारू सांडिजे. मग
अस्तित्व वस्तू होईजे तरी आपुले स्वस्ती सजी केले आपणचे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला ज्ञानामधला विटाळ हा अहंकार अहंकार आहे तो संत महात्म्याकडे अहंकार नाही ऐका जन्म मृत्यूला संत महात्म्याने जिंकलं परद्रव्य परनारी याचा विटावे त्याला जिंकलं सोने रुपये आम्हा हे समान माणिक पाषाण विटले हे चित्त प्रपंचापासून उमरते मनी बैसलेशे विठाला एक तीच भूमंडळी या भूमंडळामध्ये विश्वामध्ये एक तीच आहे बाकीच्या व्यावृत्ती केली महाराज एक तीच गायकात गायक मुंडे महाराज बाकीचे तर कमी गायक त्याच्यात काय फरक एक तीच त्या भूमंडळामध्ये पवित्र आणि सोवळी फक्त संत महात्मे आहेत पवित्र गंगा आहे ऐका पवित्र हिमालय आहे पवित्र काशी आहे पण त्याची व्यावृत्ती केली एक तीच भूमंडळी काशीला गेल्यानंतर मुक्ती मेल्यास मुक्ती कशा महाराज होई मरण मुक्त महाराज ना होई होई कशी आहे विठाला 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 मोक्ष देऊन उदा मोक्ष देऊन उदार काशी होय काशी होय परी वेचावे लागे शरीर ते गावी काशीला मेल्यास मुक्ती आहे तिथं जो मारल्यास मुक्ती नाही बरं काशीला मराय जावा एकदम मराय गेला म्हणला मला मुक्त व्हायचे म्हणला नौकादार होता 5-50 पेन्शन होतं 2-4 पोरं होते म्हणजे पोरानो मला सुखानं मरू द्या रे आणि नुसतं मरू द्या नाही मला मुक्त व्हायचे म्हणले बाबा मुक्त व्हायचे म्हणल्यास मग काशीला जावा ते म्हणले मग तिथं असा पगार नवरा बायको दोघे तिकडे गेले महाराज मरूनच गेली नाही गेलं वर्षभर थांबले दिवाळी आली दिवाळीचा सण आला म्हणले वर्ष झालं इथं थांबला म्हणले मरून काही नाही गेले व दिवाळीला पुरीकडे जाऊन जरा लाडू कोण येऊ म्हणले मुलीकडे दिवाळीला महिना आला आणि आल्यानंतर मुलीच्या घरी आला मुलीनं काठी कुंडळे काय काय बाप लय दिवसाला माय माझा न मरता बाप आलाय म्हणून तिनं फायदा केलं काय काय विठाला 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 मराय गेलाय न मरता आलाय माय म्हणले जरा काठी गुंडळे जरा भजे फिजे काही 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 लाडू बुंदीचे लाडू चाचणी बिघडलेली लाडू घट्ट असलेली बऱ्याच वेळेला चाचणी घ्याय तुका मने मध्ये कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा शुद्ध विठाला चाचणी गडबडीमध्ये पुरीची चाचणी बिघडली चाचणी परीक्षा नाही चाचणी घ्यायची आमच्या आई छान चाचणी घेते ती बघा त्याला काही येत नाही बरोबर आता यायची काय गरज आहे सर्व आयतच मिळाले जावा दिवाळी आली लाडू घेऊन या करंजा घेऊन या चिवडा घेऊन या काठी घेऊन या काय 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 भैरोजी खूप मिळाले पाव किलो हम दो हमारे दो आणि पाव खाऊन हात पाव होऊन गेले सर्व माणसं त्याच्यामध्ये महाराज लाडू वगैरे केले सर्व वडिलांनी खाल्ले संध्याकाळी बाबा झोपले जी झोपले त्यांना अटॅकचा झटका आला मेले माय म्हणजे काशीला गेले तिथे मेले नाही इथं आले मेले माय म्हणले माती केली बाबाला बोललं सर्व झालं म्हणले कमीत कमी बाबा काशीला मेलली दोघं हाड तर घेऊन जावं म्हणले पोरगा हाड घेऊन निघाले गेले बरं आणि गेलं आणि तिथे गेल्यानंतर बहिणीच्या घरी जाता जाता रस्त्यात मुकामा थांबले एका पाहुण्याच्या घरी थांबलं आणि ती पिशव्या चापणारी मावशी होती ती काय काय आणले माय काय काय बांधून दिल्या काय काय करल्या बघा म्हणून पिशवी चापण्याचं काय उभं आहे की काय गी तेव्हा म्हणले काय की माया कटोडं बांधून ठेवले म्हणजे काय तर चांगलं झाले म्हणले की अलंकारात तिनं काढून घरात लपवून ठेवली की काशीला गेला तिथं अरे सोडाय म्हणजे मरून बघा कसा आहे लक्षात घ्या तिथे गेला देव पण बोललं म्हणजे या म्हणले की गेला या
कटिंग वगैरे सर्व केली तिथं आले राणा असते बघाले पिशवी तर पिशवी हाडच नाही ते. बाप इथून निघून गेला म्हणजे काय आना सुद्धा गेले मोक्ष देऊन उदार काशी होय क्षीर परी वेचावे लागे शरीर ती गावी हिमवंतू दोष काय परी जीविताची हानी होय पैसे सुचित सज्जनाचे शुचित्वे शुची गंगा होय आणि पापतापही जाय परी तेच आहे पुढे एक हिमालयावर बद्रीनाथला गेल्यानंतर तिथं मुक्ती आहे बरं महाराज. वापस करायला सांगतात मी गेलतो बरं म्हणजे असा उंच डोंगर असा बर्फाचा इकडे बघा आणि खाली दरी आहे आणि ती खेचरे का जायला बरी खेचरे काय आणि हेलिकॉप्टर काय बरं त्या खेचराचा जर पाय निसटला खेचर बी हे बी तिथंच पण काय नाही मरायची भीती आहे तिथं वरी कसं तरी गेला तिथं हवामान नुसतं थंडगार आहे तिथे त्या फौजी लोकांचे तिथे एक कॅम्प आहे का मग बॅग असं करून बॅग 50 रुपये बॅग असं बॅग मध्ये बसायचं असं सकाळी गार पायानं आंघोळ करायची तिथलं हवामान सण होईल का नाही सांगता येत नाही बऱ्याच जणांचा वरी जाता जाता ऑक्सिजन असा मध्ये कमी जातात तिथून लगेच त्याला वापस आणायला लागते हिमवंतू दोष काय परी जीविताची हानी होय तैसे सुचित होय सज्जनाचे शुचित्वे शुची गंगा होय पाप तापही जाय पण तेच आहे पुढे एक त्या गंगेची एवढी स्पीड आहे महाराज तिथं मला निघाल्यानंतर गरम गरम पाणी हवं थंडगार आहे गोड पवित्र तर थंडगार पाणी एवढा तसा वेग आहे त्याच्यात बुडण्याची मरण्याची भीती आहे तरी भक्ती ना पुढे जे तरी रोकडाची लाई जे न मरता मोक्षो संताची न लगे पापाती जिनने गंगे तेने शुचित्व कैसे संत महात्म्याच्या संकेत आलं की पवित्र होऊन जातो विठाला विठाला अंगीकार देवे अंगीकार देवे अंगीकार केला किंवा अंगीकार देवी केला भगवंतानं त्याचा अंगीकार केला की सोय होतात अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदतेही तेने वंदी केली आजा वेळ भिल्ली तारिले कुंतेने प्रत्यक्ष पुराणे वंदी केली ब्रह्महत्या राशी म्हणा किंवा ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद केला एवढे पापी असताना त्यांचा अंगीकार भगवंताने केल्यानंतर निंदेतेही तेने वंदे केले एवढा भगवंताचा अधिकार आहे विठाला विठ्ठल एकतीच भूमंडळी आवडता देव अखंडित प्रेम भाव त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ज्यांना देवच आवडतो आता तुम्हाला आम्हाला देव आवडते का देव आवडते का आवडतोय म्हणून तर आपण इथं सर्व आला ज्यांना ज्यांना आवडतोय तेच आहे बरं महाराज देवच आवडते का देव आवडते आपल्याला देवच का देवच नाही घर आवडतंय देह आवडतंय आपल्याला आपला देह आवडतोय देह आवडतोय म्हणून श्रृंगार करतोय बरं जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू
म्हणून पहिला विसंवात्मपुधाता एवढा देह आवडतोय. किती आवडते? किती आवडते? लय आवडते ते मला. जसं जरा बी असं काही लागू द्या, जर लागलं असं जोडते होय. देह आवडते का जीव आवडते? महाराज ऍक्सिडेंट झाला बरं, पायच मोडला, बरं झालं पाय गेला ते गेला, मी वाचलं म्हणजे आज म्हणजे देह आवडते का जीव आवडते? त्या जीवापेक्षा देवा संतांना देव आवडते. बहु आवडशी जीवा कानडिया विठोबा कानडिया वडसी जीवा पासुनिया. संत महात्म्याला जीवापेक्षा जास्त देव आवडते. एक वेळेस वैकुंठामध्ये नारदजी गेले अजित महाराज. निवांत निवांत होणे महाराज काहीच नाही म्हणले. तुम्हीच म्हणता वाजले की 12 महाराज वैकुंठामध्ये गेले. गेल्यानंतर लक्ष्मी आई साहेब बाहेर आल्या. देव कुठे आहेत म्हणजे झोपले त्यांचं डोस दुखाले म्हणजे पोट दुखाले त्यांचं पोट. लय लोकांचं पोट दुखले बरं महाराज. होय एक जण डॉक्टरकडे गेला म्हणले महाराज पोट दुखाले माझे. त्यांना गोळ्या दिल्या बिस्किट दिले. कधी बिस्किट खाऊन पाणी पिऊन गोळ्या खावा असं म्हणलो. काय करावं? बिस्किट खावा, गुड्डे खावा किंवा 20 खावा. बिस्किट खावा, पाणी प्या आणि गोळ्या खावा म्हणजे चक्कर येणार नाही. पुन्हा 8 दिवस झाला आणखी गेला म्हणजे साहेब राहणार जादू काय म्हणजे आता वरती वरती एवढ्या गोळ्या दिला. कसला तुमचं पोट राहिला म्हणजे केव्हापासून दुखाले? शेजाऱ्याने म्हणजे 3रा मजा काढला केव्हापासून दुखाले. लक्ष्मीला सांगायचं म्हणजे त्यांचं डोकं दुखाले म्हणजे काही औषध वगैरे काही म्हणजे हा काय औषध. जो निष्ठावंत भक्त आहे त्याच्या पायात चरणरज पाहिजे. चरण दिल्यानंतर म्हणले त्यांचं डोकं राहते. म्हणजे घ्या की म्हणले माझं वय घ्यायचं म्हणले 100 जन्म नरकात जावं ते म्हणले जन दिल तन. आणि बाबा वगैरे नारदजी पुन्हा इकडे गोकुळामध्ये राधेकडे आले. माझ्या तोंड पडलं होतं. बऱ्याच जणांचे तोंड पडते बरं निघून पडत नाही. एक जण बाजारला गेलं. बाजारला गेलं बाजार भरपूर केला. असं कटोडं बांधलं, घोड्यावर बसलं, उलट बसलं. उलट बसलं घरी घोड्याला सवय करतो. घरी आलं बायको म्हणले कुठं पडला का थोडं? अगं म्हणला कटोडं पडलं ते पडलं म्हणला घोड्याचं तोंड बी पडलं म्हणला. तोंड पडलं नाराज. असं का तोंड पडलं नाराजी? म्हणजे काय करावं म्हणजे देवाचं डोकं दुखाले म्हणले डोकं उठले. मग कशाने होणार आहे?
म्हणले भक्ताच्या चरणरजाने नीट होणार आहे. म्हणले मी देते की म्हणले. राधा म्हणली माझी घेऊन जा म्हणले चरण. त्यावेळेस नारदीनं सांगितलं चरण मग देतील म्हणले डोकं कमी होईल देवाचं, 100 जन्म नरकात जावं लागेल. राधा म्हणली माझ्या देवाला सुख लागत असलं तर मी करोडो जन्म नरकात जायला तयार आहे. बहु आवडसी जीवा वासुनिया देवईचे राज चरणीचे देवईचे राज चरणीचे देवईचे राज देवईचे राज गावता तारती मागे मागे गावता तारती मागे मागे रूपमद गोपी काढा जावे रूपमद गोपी काढा धावत चालते मागे मागे ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भावकार जय जय भगवान जय जय भगवान जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल तेच भाग्यवंत आहेत. सरती पुरती धनविद्ये भाग्यवंत मनुजया शरण गेले पंढरीराया तरले तरती हा भरवसा नाम भाग्य जे शरण गेले भगवंताला त्यांना भाग्यवंत म्हणतात. तीच भाग्यवंते सरती पुरती धनविद्ये पांडुरंग धनगरी. त्यांच्या घरी धन कोणतं आहे? डाळ चिपळ्या धन हे धन आहे. सर्वात धनवंते आहेत महाराज. तीच भाग्यवंते सरती पुरती धनविद्ये तुका म्हणे देवा त्यांची गेली पावे सेवा.